काल जे उपोषणाला 15 ऑगस्टपासून बसले होते, तर त्या संदर्भात काही गोष्टींची चर्चा आम्ही अगोदरच आदरणीय रामदासभाई कदम, आदरणीय मंत्री योगेशदादा कदम यांच्याशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरच हा स्वतः भाईंनी दिलेला शब्द होता आणि त्यानुसार पावसाळ्यामध्ये कुठलेही डांबरीकरण करता येत नाही म्हणून दादांनी जिल्हा परिषदेलाच पत्र देऊन 15 लाखाचा निधी खड्डे भरण्यासाठी उपलब्ध व्हावा असं पत्रच दादांनी अगोदरच दिलं होतं. परंतु जिल्हा परिषद अस्तित्वात येण्यासाठी सुद्धा काही काळ लागतो आणि तो काळ गेल्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू झाला, त्या पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण खड्डे भरत होतो, खड्डे भरण्याचं काम मी स्वतः माझ्या निधीतून, म्हणजे मला जेव्हा बांधकामाच्या निधीमधून 30 लाख रुपये मिळणार होते त्यातले 10 लाख रुपये मी त्या खड्डे भरण्याचे टाकले होते. 15 वित्त आयोगातनं माननीय सभापती मॅडमनी पैसे टाकले होते. भोसतेच्या जिल्हा परिषद सदस्य माननीय रेवती पाटील यांनी खड्डे भरण्यासाठी पैसे टाकले होते. म्हणजे नाही म्हटलं तरी एक 20-25 लाखाचा खड्डे भरण्याचा निधी आम्ही कोणीही आम्हाला न सांगता आम्ही त्या भागातून निवडून दिलं आहे. आम्हाला रामदासभाईंची शिकवण आहे, आम्हाला दादांची शिकवण आहे की आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागाला आपण प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. या हेतूने आम्ही तिथे पैसे अगोदरच टाकले होते. कालचं आंदोलन जे झालं किंवा कालचं आंदोलन जे मागे घेतलं गेलं त्याची न्यूज अशी होती की प्रशासन झुकलं. प्रशासन वगैरे काही झुकलेलं नाही आहे. आम्ही आमची जबाबदारी व्यवस्थितपणे पाळत आहोत. किंबहुना या गोष्टीसाठी सभापती मॅडम आणि अण्णा असतील, जिल्हाप्रमुख असतील, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील मॅडम असतील, हे सगळे दादांच्या दालनात जाऊन मीटिंग घेऊन हात रस्ता PWDकडे वर्ग करून त्या रस्त्याला मंजुरी कशी मिळेल या धडपड या प्रयत्नामध्ये होते. परंतु कुठेतरी श्रेय घ्यायचं आणि मी काय करतोय असं दाखवायचं, हा नाटकीपणा इथे काय चालणार नाही. कारण इथं विकास म्हणजे रामदासभाई, विकास म्हणजे दादा, आणि हे आज खेड तालुका गेले अनेक वर्ष बघत आहे. आपल्याला याच्यापूर्वी दिलेली बाईट आदरणीय सभापती महोदयांनी याची संदर्भात खुलासा सगळा त्यांनी केलेला आहे. मला एक प्रश्न पडतो की जे पंचायत समितीत येऊन आंदोलन करतात त्यांना आमदारांचं घर माहीत नाही का? त्यांनी आमदारांकडे हा बोट का दाखवला नाही? ज्यावेळी 2017ला या रस्त्याचं काम मंजूर झालं आणि 2019ला काम संपलं, त्या कालावधीत हा ठेका कोणाला दिला गेला, तो ठेकेदार कोणाचा आहे, याची माहिती या आंदोलकांनी घ्यावी आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं. प्रशासन झुकलेलं नाही, तर प्रशासन दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून सुसज्ज आहे, लोकांच्या विकासासाठी सुसज्ज आहे, लोकांच्या कामांच्या हितासाठी सुसज्ज आहे. त्याच्यामुळे प्रशासन नेहमी हे गतिमान प्रशासन आहे, जे दादांच्या माध्यमातून खेड तालुक्याला, दापोली मंडणगड तालुक्याला विकासाच्या माध्यमातून एक गतिमान विकास करण्यासाठी दादा आणि भाई हे दोन्ही सज्ज आहेत. आणि भाईने स्वतः शब्द दिलेला आहे की जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान हा रस्ता आम्ही पूर्ण करू. त्याच्यामुळे हा एकच शब्द दादांचा आणि भाईंचा अंतिम असतो, हेच मला यातून सगळ्यांना सांगायचं आहे. आता जे 15 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत ते आंदोलन झालं भोसते शिववेरद कोंडवली रस्त्याबाबत, तो आंदोलन म्हणजे एक राजकीय स्टंट होता. मुळातच शासनाचा GRच असा आहे की नोव्हेंबर एंडला डांबरीकरण करत नाहीत. मे 25 पासून नोव्हेंबर एंडपर्यंत डांबरीकरण करण्याला सरकार परमिशन देत नाही. आणि असं असताना मुद्दामहून त्या रस्त्यासाठी आम्हाला डांबरीकरणच हवं आहे म्हणून ऑगस्टमध्ये पावसाळ्यामध्ये आंदोलन करण्यात आले, ही चुकीची गोष्ट आहे. त्यांना खड्डे भरून देण्यासाठी आम्ही आधीही मान्यता दिली होती की आम्ही तुम्हाला खड्डे भरून देतोय, परंतु विनाकारण एक राजकीय स्टंट म्हणून हे आंदोलनाकडे बघितलं गेलं. जे मंगेश मोरे उपोषणाला बसले होते, सामाजिक कार्यकर्ते आहेत असं स्वतःला म्हणवतात, त्यांनाही ह्या GRची कल्पना असायला हवी होती की डांबरीकरण केव्हा केलं जातं. रस्ता जो झाला तो प्रधानमंत्री सडक योजनेमधून झाला. त्या रस्त्याची हमी मुदत संपली होती. तो रस्ता जेव्हा झाला तेव्हा 1 वर्षानेच तो रस्ता नादुरुस्त झाला.
तेव्हापासून सततच्या पेपरला बातम्या येत होत्या. मग असं असताना तिथे सुद्धा स्थानिक आमदार आहेत. आज तो रस्ता गुहागर मतदारसंघ ही गावं भोसते, नेक, अळसुरे, शिव, कोंडिवली ही पूर्ण गावं गुहागर मतदारसंघामध्ये येतात. तिथे स्थानिक आमदार देखील आहेत. त्यांनी देखील ह्या रस्त्याकडे काळजीपूर्वक लक्ष घातलं असतं तर रस्ता 1 वर्षात खराब झाला नसता. 5 वर्षामध्ये त्याला 3 वेळा डागडुजी 2020 पासूनच करावी लागली. मग असं असताना जिल्हा परिषद खराब रस्ता वर्ग कसा करून घेईल? 5 वर्षाने वर्ग होतो, परंतु जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जिल्हा परिषदेने स्पष्ट कल्पना दिली होती की आम्हाला चांगल्या सुस्थितीत करून द्या, आणि एवढा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध होत नाही. त्या कारणाने तो रस्ता PWDकडे वर्ग करायचं ठरलं. PWDकडे वर्ग करण्याची पूर्तता चालू आहे आणि ते वर्ग करण्यासाठी 2021 पासून सतत पत्रव्यवहार वगैरे चालू होते. 2025ला जेव्हा योगेशदादा मंत्री झाले तेव्हाही आम्ही पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानुसार 2025ला ती फाईल PWDकडनं कोकम भवनला गेली. तिथून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. आंदोलन करायला बसले 11 तारखेला, इथे पत्र आलं 15ला बसले. आम्हाला आंदोलनाची काही कल्पना नव्हती. जिल्हा परिषद सदस्य विराचीवाडी, जिल्हा परिषद सदस्य धामनदेवी किंवा पंचायत समिती सभापती आम्हा कोणालाही उपोषणाबाबत कल्पना दिली गेली नाही, पत्र दिलं गेलं नाही. आणि त्याआधीच आम्ही 10 तारखेला माननीय राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याकडे आम्ही हे पत्र 11 तारखेला सकाळी मंत्रालयात घेऊन गेलो होतो. आणि ते पत्र दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल माननीय मंत्र्यांनी घेतलेली आहे आणि ती दखल घेऊन त्यांनी तात्काळ आदेश देऊन त्या फाईल तेव्हापासून हलल्या आणि ती प्रोसेस आता आपली चालू आहे. पहिला वर्ग झाल्याशिवाय तिथे निधी कसा खर्च करणार हे सगळ्यांना कळतंय, पण वळत नाही आणि मुद्दामून राजकीय स्टंट केला जातोय. तिथे मात्र स्थानिक आमदारांना कोणी विचारात न घेता माननीय योगेशदादा यांनी तो रस्ता केला पाहिजे, रामदासभाई माजी मंत्री रामदासभाई यांनी तो रस्ता केला पाहिजे आग्रह धरला जातोय. मुळातच स्थानिक आमदार आहेत ना तिथे, मग त्यांना सुद्धा लोकांनी विचारायला हवं, त्यांनी जातीने लक्ष घालायला हवं. एवढा मोठा रस्ता 15 किलोमीटरचा, ह्या रस्त्याची जबाबदारी कोणाची आहे? तिथे आमदार आहेत ना, आधी सुद्धा तेच होते. 3-4 टर्म आमदार तेच असताना त्या रस्त्याची दुर्दशा ही होतीये. आणि आत्ता तुम्ही एखादा राजकीय स्टंट म्हणून दुसऱ्याला टार्गेट करता, हे चुकीचं आहे. आम्ही जिल्हा परिषद सदस्य आता फेब्रुवारीत निवडून आलो. ह्या एवढ्या मोठ्या रस्त्याची जबाबदारी खरंच जिल्हा परिषदची आहे का? हाही विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे. आणि कुठेतरी आम्हीही प्रयत्न करतोय. धामनदेवी जिल्हा परिषद सदस्य असू दे, सभापती मॅडम असू दे, आम्हीही प्रयत्न करतोय. हा रस्ता लवकरात लवकर वर्ग होऊन दादा आणि भाईंच्या माध्यमातून ह्या रस्त्याची लवकरच निधी पूर्तताही होईल, रस्त्याची डागडुजी होईल आणि नंतर रस्ताही पूर्ण केला जाईल. आणि हा शब्द आम्हाला माननीय रामदासभाई तसेच गृहराज्यमंत्री योगेशदादा यांनी दिलेला आहे आणि भाई हा दिलेला शब्द नेहमी पाळतात. ह्याचा अनुभव आम्हाला वारंवार आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. ग्रामस्थांनी देखील आम्ही बोलतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर खरंच ह्या रस्त्याची कळकळीने सगळ्यांना जाणीव असेल, आज जे उपोषणाला बसले होते त्याच्यामध्ये बरेचसे राजकीय व्यक्ती देखील होते जे ह्या राजकीय कारभार बघतात. त्यांना चांगली कल्पना आहे की पावसाळ्यामध्ये रस्त्याचं डांबरीकरण होतं की नाही होत. 2 महिन्याची लिमिट तुम्ही आमच्याकडे मागताय. मुळात आम्हाला कोणीही लेखी कल्पना उपोषणाला बसायच्या आधी दिलेली नाही आहे. त्यामुळे लेखी देण्याचा विषयच येत नाही. आणि आंदोलन करणं म्हणजे हा आंदोलनाचा रस्ता मार्गी लावावा हा मुळात विषयच नव्हता. इथे एकमेकांना भडकवण्याचे जास्त विषय चालू होते. कायदा नियम ज्यांना माहिती आहे, जे आंदोलनाला बसलेत मंगेश मोरे हे देखील सांगतात मला कायदा नियम माहिती आहे, पण त्यांना जर कायदा नियम याची पूर्व कल्पना असते आणि माहिती असती तर त्यांनी ही अशी उपोषणाची किंवा ही असली नाटकं केली नसती. कधी आंदोलन केलं पाहिजे, कधी करायला पाहिजे, कधी डांबरीकरण होतंय आणि PWD काय आहे, जिल्हा परिषद काय आहे आणि मुख्यमंत्री सडक योजना काय, पहिला ह्या योजनेचा आणि वर्ग करण्याचा अभ्यास त्यांनी करावा आणि त्याच्यानंतर हे स्टंट करावे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही निवडून आलेलो आहोत. आम्ही आमच्या परीने माननीय रामदासभाई कदम यांच्या
आदेशाने, त्यांच्या शिकवणीने, तसेच मंत्री योगेशदादा यांच्या आम्हाला पाठबळ आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, ते त्यांचे शब्द नक्कीच पाळणार आहेत आणि आम्ही जनतेच्या सेवेसाठीच बसलेलो आहोत. आम्ही त्यांना गणपतीपूर्वी आता ह्या 2-4 दिवसात त्यांना खड्डे भरून देणार आहोत. तसंच रस्ता लवकरात लवकर वर्गीकरण करून त्या रस्त्याला निधी उपलब्ध होऊन तो रस्ता डांबरीकरण सुस्थितीत कसा आणायचा यासाठी आम्ही तसेच आमचे नेते हे खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर आफिया नजीब पालेकर, खेड तालुका सभापती. आज आम्ही इथे तुम्हाला एक विस्तार माहिती देणार आहोत खेड, वेरळ, भोसता, कोंडिवली, शिव या रस्त्याबाबत. सदरचा हा जो रोड आहे त्याचा काम मंजूर झालेल्याचा तारीख आहे 2016. प्रशासकीय मान्यता त्याला सप्टेंबर 2016 भेटलेली आहे आणि काम सुरू झालेलं आहे मार्च 2017 मध्ये. काम पूर्ण झाल्याचे दिनांक मार्च 2019 दाखवलेली आहे, पण मुळात हा मार्चमध्ये रोडचं काम झालेलंच नाही आहे. अखेर मेच्या शेवट जून पहिल्या आठवड्यापर्यंत हा काम चालूच होता. त्यामुळे काम झाल्याबरोबरच त्याच्यावरती पाऊस पडला आणि हा काम एकदम पुअर क्वालिटीमध्ये झालेला आहे. या सोनाली कन्स्ट्रक्शन नावाच्या चिपळूणच्या कंपनीच्या मक्तेदाराने ही काम केलेलं आहे. मूळ रक्कम यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ती 9,34 लाख आणि याच्यावरती 5 वर्ष प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मूळ त्यांचा मेंटेनन्सचा तो याच्यातले घेतलेला होता. तर फर्स्ट इयर 2020 पासूनच याचा मेंटेनन्स सुरू झालेला आहे. कारण क्वालिटी एवढी खराब होती की पहिल्या पावसातच हा रस्त्याला खड्डा पडलेला आहे आणि दुसऱ्या पावसात तर पूर्ण रस्ता खराबच झाला. त्याची बातमी हे बघा 2021 पासून बातम्या येत आहेत पत्रकार याच्यामध्ये, न्यूजपेपरमध्ये. ही 2023ची बातमी आहे. तर रस्ता एवढा खराब आहे की मुळात तिथे चालता पण येत नाही, एवढे खड्डे पडलेले आहेत. तर आमचा ही आहे की जो रस्ता एवढा खराब क्वालिटीचा होता की जेव्हा त्याचा 5 वर्षाची मुदत संपली त्यानंतर रस्त्याच्या पुअर क्वालिटीमुळे आपला जिल्हा परिषद त्या रस्त्याला याच्यात घ्यायला तयारी नव्हता. कारण रस्ताच एवढा खराब होता, तर याच्यावर लगेच खर्च पाडणार कसं? मुळात हा रस्ता जास्त वर्ष टिकायला पाहिजे होता.